Hello, welcome to all in today's lecture. In this lecture, we discuss about the function of mitochondria. In earlier lectures or the previous lectures, we discuss about the ultrastructure of mitochondria in detail. तुम्हाला किती जणांना ते लेक्चर समजले? कुणीच काही रिस्पॉन्स दिलेला नाही अजून लेक्चरबद्दल तरी, आणि किती जण लेक्चर्स बघतायत ते बघा, कारण तेवढे व्ह्यूज येत नाही आहेत त्या व्हिडिओजना. जेवढे आपली टोटल संख्या आहे 19 आहेत, तर 19ही व्ह्यूज येत नाही आहेत. तुम्ही लेक्चर बघताय की नाही, म्हणजे तुम्हाला समजतंय की नाही ते लेक्चर, ते तरी कसं कळणार ना तुम्ही बघितल्याशिवाय. तेव्हा लेक्चर बघा कंटिन्यू, कारण परत एक्झामच्या वेळेस लोड यायला नको. हे परत मी रिपीट करणार नाही आहे. हे परत ऑफलाईन झाल्यानंतर मी परत ह्याचं रिपिटेशन घेणार नाही आहे. हे आता ऑनलाईन होईल ते होईल. जेवढा सिलेबस ऑनलाईन कवर होतोय तो होणारच आहे. ऑफलाईन त्याच्या पुढे कंटिन्यू करणार. असं नाही की परत ऑफलाईन झाल्यानंतर परत हे डबल घेऊ आम्ही, असं नाही आहे. त्यामुळं तुम्ही हे व्हिडिओज बघत राहा आणि काही शंका असतील तर तेही विचारा. फ्रॉम दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट दी फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. काय कशी आता मायटोकॉन्ड्रियाचं ॲक्च्युअल फंक्शनच काय आहे, तर फॉर्मेशन ऑफ एनर्जी आणि ते युटिलायझेशन, डिफरंट पार्ट्समध्ये कशी एनर्जी युटिलाइज केली जाते ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. इन डिफरंट वेज, कोणकोणते वेज आहेत, कोणकोणत्या सायकल्स आहेत त्याच्यामध्ये एनर्जी फॉर्मेशनच्या, त्याही आपण बघणार आहे. एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. देन फर्स्ट पॉईंट बघा, फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रियामध्ये. Mitochondria function as energy transducing organelles into which the major degradation products of cell metabolism penetrate and are converted into chemical energy, that is ATP, to be used in the various activities of the cell. काय सांगितले मी तुम्हाला, म्हटलं काय फंक्शन आहे त्याचं, की फॉर्मेशन ऑफ एनर्जी, दॅट इज द केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP अँड इट इज यूज्ड इन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल. व्हेरियस सेल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये ही जी फॉर्म झालेली एनर्जी आहे ती युटिलाइज केली जाते. देन नेक्स्ट, दिस एंटायर प्रोसेस रिक्वायर्स, आता ती एनर्जी फॉर्मेशनसाठी काय काय रिक्वायर आहे, तर एंट्रन्स ऑफ O2 मॉलिक्यूल, ऑक्सिजन. देन नेक्स्ट इज दी ADP, ॲडिनोसिन डायफॉस्फेट, अँड दी phosphate molecule, and it brings about the exit of ATP, water molecule, that is H2O, and the CO2, कार्बन डायऑक्साईड. काय लागते याच्यामध्ये, फर्स्ट प्रोडक्ट कोणकोणते लागत आहेत, सबस्ट्रेट कोणकोणते लागत आहेत बघा, मग त्याचं फॉर्मेशन प्रोडक्ट्स कोणकोणते होत आहेत बघा. O2 मॉलिक्यूल, ऑक्सिजन लागतोय, ADP लागतंय, फॉस्फेट लागतंय, अँड इट ब्रिंग्स अबाउट दी एक्झिट ऑफ ATP, H2O, अँड दी CO2. देन नेक्स्ट, the chemical energy of nutrients is stored in the covalent bonds between the atoms of each molecule. दी फॉर्म झालेली केमिकल एनर्जी काय आहे, कशामध्ये स्टोअर केली जाते, कोवॅलंट बॉन्ड्स बिटवीन दी ॲटम्स ऑफ इच मॉलिक्यूलच्या ॲटम्समध्ये ती स्टोअर केली जाते. देन नेक्स्ट, this energy is not released suddenly but is made available in a stepwise and controlled manner. काय आहे, तर ती एनर्जी सडनली रिलीज केली जात नाही, बट इट इज मेड अवेलेबल इन अ स्टेपवाईज अँड कंट्रोल्ड मॅनर. जशी जशी लागत असेल तशी तशी, व्हेनेवर इट इज नीडेड देन इट इज प्रोव्हाइडेड, स्टेपवाईज आणि कंट्रोल्ड मॅनरमध्ये. देन नेक्स्ट, इट कॅन देन बी युज्ड टू सिंथेसाइज न्यू मॉलिक्युल्स, परफॉर्म मेकॅनिकल वर्क, carry out active transport, maintain membrane potentials or the produce radiant energy. आता काय सांगितलं ह्याच्यामध्ये, इट कॅन देन बी युज्ड टू सिंथेसाइज न्यू मॉलिक्युल्सच्या सिंथेसिससाठी यूज केली जाते, किंवा एखाद्या मेकॅनिकल वर्क परफॉर्म करण्यासाठी, कॅरी आउट ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, मॉलिक्युल्सचं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मेम्ब्रेन टू मेम्ब्रेन, देन मेंटेन मेम्ब्रेन पोटेन्शियल्स मेंटेन करण्यासाठी, और प्रोड्यूस रॅडियंट एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ही वापरली जाते एनर्जी. देन नेक्स्ट, द कॉमन लिंक इन ऑल दिस प्रोसेस इज द कंपाउंड ATP, विच इज डिस्टिंग्विश्ड बाय हॅविंग 2 टर्मिनल बॉन्ड्स ऑफ व्हेरी हाय पोटेन्शियल एनर्जी. कॉमन लिंक काय आहे ATP मध्ये, कशानं डिस्टिंग्विश केली जाते ती, हॅविंग
2 terminal bonds of very high potential energy. Then next, हे झालं इथंपर्यंत जनरल इंट्रोडक्शन. आता काय ॲक्च्युअल कोणकोणत्या प्रोसेसेस आपण बघणार आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनसाठी, फंक्शन्स कोणकोणते बघणार आहे मायटोकॉन्ड्रियाचे. तर आपण 3 सायकल्स बघणार आहे. कोणकोणत्या ते बघा. द प्रोसेस ऑफ एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन दॅट ऑकर इन मायटोकॉन्ड्रिया आर बेस्ड ऑन 3 कोऑर्डिनेटेड स्टेप्स. कोणकोणत्या 3 कोऑर्डिनेटेड स्टेप्स आहेत ते बघा. फर्स्ट इज दी क्रेब्स सायकल, carried out by a series of soluble enzymes present in the mitochondrial matrix, which produces CO2 by decarboxylation and removes electron from the metabolites. Krebs cycle कुठे परफॉर्म होते, कुठले त्याच्यात एन्झाईम्स प्रेझेंट आहेत, तर मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये जे एन्झाईम्स प्रेझेंट आहेत ते क्रेब्स सायकलमध्ये इन्व्हॉल्व आहेत. मी तुम्हाला काल सांगितलं मायटोकॉन्ड्रियल एन्झाईम्स आर दी कंपार्टमेंटलाइज्ड. कंपार्टमेंट्समध्ये वेगवेगळ्या ते डिवाइड्स आहेत. मॅट्रिक्समध्ये देन आउटर चेंबर, देन इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेनवरती कोणकोणते एन्झाईम्स प्रेझेंट आहेत ते आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तर क्रेब्स सायकलमध्ये काय आहे, it is carried out by a series of soluble enzymes present in the mitochondrial matrix. Mitochondrial matrix मध्ये ते enzymes present आहेत त्याच्याने क्रेब्स सायकल कॅरी केली जाते. which produces CO2 प्रोड्यूस केला जातो by decarboxylation and removes electrons from the metabolites. इन डिटेल आपण क्रेब्स सायकल आता नेक्स्ट लेक्चरपासून बघणार आहे. तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल प्रोसेस, कोणकोणत्या स्टेप्स इन्व्हॉल्ड आहेत क्रेब्स सायकलमध्ये, कोणकोणते एन्झाईम्स प्रेझेंट आहेत आणि त्याचं प्रोडक्ट काय होतो, एनर्जी कशी फॉर्मेशन होते ते सगळं आपण बघणार आहे. देन नेक्स्ट स्टेप कोणती आहे, द रेस्पायरेटरी चेन ऑर दी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. क्रेब्स सायकलला अजून एक नाव आहे ते काय माहिती आहे तुम्हाला, TCA सायकल. Then next, the respiratory chain or the electron transport system, which captures the pairs of electrons and transfers them through a series of electron carriers, which finally leads by combination with activated oxygen to the formation of H2O. काय सांगितले, रेस्पायरेटरी चेन ऑर दी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये इट कॅप्चर्स दी पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड ट्रान्सफर्स देम थ्रू अ सेरीज ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर्स. इलेक्ट्रॉन पेअरमध्ये इलेक्ट्रॉन ते कॅप्चर करतात आणि त्याची सेरीज होते पुढे इलेक्ट्रॉनची, विच फायनली लीड्स बाय कॉम्बिनेशन विथ ॲक्टिवेटेड ऑक्सिजन टू द फॉर्मेशन ऑफ H2O. परत ते पुढे जाऊन कुठं कंबाईन होतात, ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतात आणि काय फॉर्म होतं, तर वॉटर मॉलिक्यूल फॉर्मेशन होतं त्याचं रेस्पायरेटरी चेनमध्ये. देन नेक्स्ट, अ फॉस्फोरायलेटिंग सिस्टीम टाइटली कपल्ड इन अ रेस्पायरेटरी चेन विच ॲट 3 पॉईंट्स गिव्ह राईज टू ATP मॉलिक्युल्स. आता फॉस्फोरायलेटिंग सिस्टीममध्ये आपल्याला 3 पॉईंट्स ATP मॉलिक्युल्स कसे मिळत आहेत तेही आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरपासून. तर कळालं का, क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये जे एन्झाईम्स प्रेझेंट असतात त्याच्याने कॅरी आउट केली जाते. क्रेब्स सायकलला दुसरं नाव आहे TCA सायकल ऑर दी ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल. देन नेक्स्ट, रेस्पायरेटरी चेन ऑर दी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम विच कॅप्चर्स पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड ट्रान्सफर्स देम थ्रू अ सेरीज ऑफ इलेक्ट्रॉन कॅरियर्स विच फायनली लीड्स बाय कॉम्बिनेशन विथ ॲक्टिवेटेड ऑक्सिजन मॉलिक्युल बरोबर ती कंबाईन होते आणि फॉर्मेशन ऑफ H2O मॉलिक्युल. देन नेक्स्ट कोणती आहे, फॉस्फोरायलेटिंग सिस्टीम टाइटली कपल्ड विथ अ रेस्पायरेटरी चेन बरोबर कपलिंग होतं आणि काय त्याच्यात फॉर्मेशन होतं, ATP मॉलिक्युल फॉर्म होतो. कसा होतोय तर 3 पॉईंट सिस्टीम विच गिव्ज राईज टू ATP मॉलिक्युल्स. ही काय 3 पॉईंट सिस्टीम आहे तेही आपण बघणार आहे ॲक्च्युअल फंक्शनमध्ये. आता एनर्जी फॉर्मेशन, फर्स्ट ऑफ ऑल एनर्जी फॉर्मेशन कशी होते, तर ग्लायकोलिसिस फर्स्ट स्टेप इन द रिलीज ऑफ एनर्जी. तुम्ही ग्लायकोलिसिस याच्या अगोदर शिकलाय का,
जर झालं नसेल BScला तर आत्ता तुम्ही इन डिटेल मी तुम्हाला सांगणारच आहे. आज आपण फक्त फंक्शनची कशा प्रकारे एनर्जी प्रोड्यूस केली जाते फक्त जनरल आयडिया घेणार आहे आणि उद्यापासून ज्या मेन सायकल्स आहेत त्या आपण बघणार आहे. एनर्जी लिबरेट केली जाते, एनर्जी रिलीज केली जाते, तर ती कशी केली जाते ग्लायकोलिसिसमध्ये तर ती बघूया. ग्लायकोलिसिस म्हणजे काय? ॲक्च्युअल ग्लायकोजन और दी ग्लुकोज मॉलिक्युलचं ब्रेकडाऊन. लायसिस म्हणजे काय मी तुम्हाला सांगितले, ब्रेकडाऊन होतं कशाचं तर ग्लुकोज मॉलिक्युलचं. तर ते कशामध्ये होतं? अंडर अनएरोबिक कंडिशनमध्ये ते लॅक्टेटमध्ये होतं आणि एरोबिक कंडिशनमध्ये पायरुवेट आणि कोएन्झाईम NADH मध्ये. देन आता फर्स्ट पॉईंटपासून बघूया आपण. ग्लायकोलिसिस फर्स्ट स्टेप इन द रिलीज ऑफ एनर्जी. अंडर अनएरोबिक कंडिशन्स ग्लुकोज इज डिग्रेडेड इनटू लॅक्टेट बाय अ प्रोसेस कॉल्ड ग्लायकोलिसिस. अंडर अनएरोबिक कंडिशन्स. अनएरोबिक कंडिशन्स म्हणजे काय? एरोबिक आणि अनएरोबिक. काय डिफरन्स आहे? अनएरोबिकमध्ये इन दी ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे अनएरोबिक आणि एरोबिक म्हणजे काय? इन दी प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल. देन फर्स्ट काय तुम्हाला पॉईंट सांगितला आहे? अंडर अनएरोबिक कंडिशन्स ग्लुकोज इज डिग्रेडेड इनटू लॅक्टेट बाय अ प्रोसेस कॉल्ड ॲज दी ग्लायकोलिसिस. आणि नेक्स्ट याच्यामध्ये बघा आता, इफ ग्लायकोलिसिस इज कॅरीड आउट अंडर एरोबिक कंडिशन्स the final products are pyruvate and the coenzyme NADH. अनएरोबिक कंडिशन्समध्ये काय फॉर्मेशन होते? लॅक्टेट फॉर्मेशन होते आणि एरोबिक कंडिशन्समध्ये पायरुवेट आणि कोएन्झाईम NADH फॉर्म होतोय. देन नेक्स्ट थर्ड पॉईंट बघा. ग्लायकोलिसिस इज अचीव्ड बाय सेरीज ऑफ 10 एन्झाईम्स ऑल ऑफ विच आर लोकेटेड इन दी सायटोसोल. कुठं परफॉर्म केली जाते? तर सायटोसोलमध्ये ही परफॉर्म केली जाते सायकल. आणि इथे किती एन्झाईमची सेरीज आहे? इथे 10 एन्झाईम्स. देन नेक्स्ट पॉईंट. In this chain of reactions, the product of one enzyme serves as a substrate for the next reaction. म्हणजे आता एक रिॲक्शन परफॉर्म झाली आहे, त्याचा प्रोडक्ट येतो, ज्याचा फायनल प्रोडक्ट येतोय तो दुसऱ्या रिॲक्शनसाठी सबस्ट्रेट म्हणून काम करतोय. तुम्हाला सबस्ट्रेट आणि प्रोडक्ट माहिती आहे का? केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला असाल. सबस्ट्रेट जे अगोदरचे रिॲक्शनला अगोदर जो सबस्ट्रेट लागतो त्याचं फॉर्मेशन नंतर प्रोडक्टमध्ये होतं. तर काय सांगितले ग्लायकोलिसिसमध्ये? ग्लायकोलिसिस सायकलमध्ये काय होतं? इन दिस चेन ऑफ रिॲक्शन द प्रोडक्ट ऑफ वन एन्झाईम सर्व्स ॲज अ सबस्ट्रेट फॉर दी नेक्स्ट रिॲक्शन. नेक्स्ट रिॲक्शन ते काय? ते नेक्स्ट रिॲक्शनसाठी तो सबस्ट्रेट म्हणून यूज केला जातो. पहिल्या रिॲक्शनचा प्रोडक्ट हा दुसऱ्या रिॲक्शनसाठी सबस्ट्रेट म्हणून यूज केला जातो. And next, to facilitate its analysis, the sequence can be divided as follows. आता ह्याचं ॲनालिसिस काय बघा, ग्लायकोलिसिसची ॲक्च्युअल प्रोसेस काय होते ते आपण बघूया. काय सांगितले? टू फॅसिलिटेट इट्स ॲनालिसिस द सिक्वेन्स कॅन बी डिवायडेड ॲज फॉलोज. काय डिवाइड केला आहे सिक्वेन्स बघूया आपण. देन फर्स्ट, in reactions 1 to 4 the glucose molecule is converted into 2 glyceraldehyde 3 phosphates. ग्लिसरॉल्डिहाइड 3 कार्बन मॉलिक्यूल आहे, म्हणून ते इन ब्रॅकेट 3 कार्बन दिले. 3 फॉस्फेट्स. दिस स्टेप रिक्वायर्स द यूज ऑफ द एन्झाईम हेक्झोकायनेज, फॉस्फोग्लुकोज आयसोमरेज, फॉस्फोफ्रुक्टोकायनेज अँड अल्डोलेज अँड द इन्व्हेस्टमेंट ऑफ दी 2 ATP मॉलिक्युल्स. ह्याच्यासाठी काय लागत आहेत? 2 ATP मॉलिक्युल्स लागत आहेत. कुठली रिॲक्शन सांगितले? इन रिॲक्शन्स 1 to 4 द ग्लुकोज मॉलिक्यूल. पहिल्यांदा आपण काय घेणार आहे? रिॲक्शनच्या स्टार्टिंगला ग्लुकोज मॉलिक्यूल घेणार आहे. ग्लुकोज मॉलिक्यूल इज कन्वर्टेड इंटू ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट. काय होतोय बघायचं. तर ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट कसा कन्वर्ट होतोय तर स्टेप्स मी तुम्हाला नंतर डायग्राममध्ये दाखवते. आता ह्या स्टेपमध्ये कोणकोणते रिॲक्शन्स तुम्हाला लागणार आहेत 1 to 4 मध्ये? तर एन्झाईम्स हेक्झोकायनेज, देन फॉस्फोग्लुकोज आयसोमरेज, फॉस्फोफ्रुक्टोकायनेज, देन अल्डोलेज. आणि याच्यासाठी 2 ATP मॉलिक्युल्स रिक्वायर आहेत. अँड द इन्व्हेस्टमेंट ऑफ दी 2 ATP मॉलिक्युल्स इन रिॲक्शन्स 1 to 4 मध्ये. देन नेक्स्ट, इन रिॲक्शन्स 5 and 6 द अल्डिहाइड ग्रुप ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड फॉस्फेट
आता इथं काय सांगितले बघा, 4th पर्यंत ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट होते, त्याचा अल्डिहाइड ग्रुप ऑफ दी ग्लिसरॉल्डिहाइड फॉस्फेट इज ऑक्सिडाइज्ड टू द कार्बोक्सिलिक ॲसिड अँड 1 ATP molecule is produced. The enzymes involved in this step are triphosphate isomerase and glyceraldehyde phosphate dehydrogenase. काय सांगितले, ग्लिसरॉल्डिहाइड फॉस्फेट डिहायड्रोजनेज. आता बघा सेकंड पॉईंटमध्ये काय, इन रिॲक्शन्स 5 and 6 द अल्डिहाइड ग्रुप ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड फॉस्फेट इज ऑक्सिडाइज्ड टू द कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये ऑक्सिडेशन होतं अँड 1 molecule ऑफ ATP आणि एक ATPचा मॉलिक्यूल प्रोड्यूस केला जातो. द एन्झाईम्स इन्व्हॉल्ड इन दिस स्टेप आर ट्रायफॉस्फेट आयसोमरेज. कोणकोणते एन्झाईम्स आहेत बघा, ट्रायफॉस्फेट आयसोमरेज अँड ग्लिसरॉल्डिहाइड फॉस्फेट डिहायड्रोजनेज. ह्या झाल्या 2 स्टेप. आता तिसरी स्टेप बघा काय आहे, इन रिॲक्शन्स 7, 8, 9 and 10. मी तुम्हाला किती रिॲक्शनचं सांगितले सिरीज, 10 रिॲक्शनची. 10 एन्झाईम्स ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि 10 स्टेप्स पण. इन रिॲक्शन्स 7, 8, 9 and 10 रिॲक्शनमध्ये आय राहिले. 7, 8, 9 and 10 पायरुवेट इज मेड अँड 2 more ATP molecules आर सिंथेसाइज्ड. ह्या 4 रिॲक्शन्समध्ये काय, पायरुवेटचं फॉर्मेशन होते अँड 2 more ATP molecules आर सिंथेसाइज्ड. द एन्झाईम्स इन्व्हॉल्ड आर, कोणकोणते एन्झाईम्स आहेत बघा, फॉस्फोग्लिसरेट कायनेस, फॉस्फोग्लिसरो म्युटेस, देन इनोलेज अँड पायरुवेट कायनेस. काय सांगितले तिसऱ्या स्टेपमध्ये, इन रिॲक्शन्स 7, 8, 9 and 10 पायरुवेट इज मेड अँड 2 more ATP molecules आर सिंथेसाइज्ड. काय फॉर्मेशन होते, पायरुवेटचं. द एन्झाईम्स इन्व्हॉल्ड आर फॉस्फोग्लिसरेट कायनेस, फॉस्फोग्लिसरोम्युटेस, इनोलेज अँड पायरुवेट कायनेस. हे एन्झाईम्स ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. द नेट एनर्जी yield ऑफ दिस चेन ऑफ रिॲक्शन्स इज द प्रोडक्शन ऑफ 2 ATP molecules फ्रॉम 1 molecule ऑफ ग्लुकोज. एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूलपासून 2 ATP molecules आपल्याला मिळतात ह्या रिॲक्शनच्या एंडला. नेट एनर्जी yield ऑफ दिस चेन ऑफ रिॲक्शन इज द प्रोडक्शन ऑफ 2 ATP molecules फ्रॉम 1 molecule ऑफ ग्लुकोज. नेक्स्ट इज दिस इज द डायग्राम ऑफ द ग्लायकोलिसिस. बघा, ग्लुकोज फर्स्ट, देन सेकंड स्टेपमध्ये काय होते, ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज 6 फॉस्फेटचं काय, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, देन फ्रुक्टोज 1,6 bis फॉस्फेट और दी डायफॉस्फेट, देन डायहाइड्रोक्सी एसीटोन फॉस्फेट, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट, 3 फॉस्फोग्लिसरेट, देन 2 फॉस्फोग्लिसरेट, फॉस्फोइनॉल पायरुवेट अँड देन पायरुवेट. बघा तुम्हाला 10 स्टेप्स दिसत आहेत का ह्याच्यामध्ये, आणि एन्झाईम्सची पण नावं आहेत. जराशी मला झूम केल्यानंतर दिसेल, तुम्ही नंतर तुम्ही PPT झूम करून पण बघू शकता. डायग्रॅम ही ग्लुकोज विथ स्ट्रक्चर तुम्हाला दिलेले आहे. ही डायग्रॅम ग्लुकोज 6 फॉस्फेट. एन्झाईम्स बघा, हेक्झोकायनेस, फॉस्फोग्लुकोज आयसोमरेज, देन फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं इथे एन्झाईम आहे फॉस्फोफ्रुक्टोकायनेस, फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट और इट also called as fructose 1,6 bis phosphate और डायफॉस्फेट इज दिस सेम. देन डायहायड्रोक्सी, इथं आता फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट आहे, त्याचे 2 फॉर्मेशन होतात. काय 2 फॉर्म होतात स्ट्रक्चर्स, तर डायहायड्रोक्सी ॲसिटोन फॉस्फेट होते आणि ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, हे 2 फॉर्मेशन होते. आपण फर्दर रिॲक्शनसाठी काय वापरणार आहे, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट यूज करतोय. इथं एन्झाईम 4 नंबरला आहे अल्डोलेज. देन नेक्स्ट ट्रायफॉस्फेट आयसोमरेज, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट,
परत त्याच्यामध्ये एन्झाईम्स इथं कुठला आहे बघा, ग्लिसरॉल्डिहाइड फॉस्फेट डिहायड्रोजनेज. देन 1,3 डायफॉस्फोग्लिसरेटचं फॉर्मेशन होते. 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट it is converted into the 3-phosphoglycerate with the help of enzyme 3-phosphoglycerate kinase number 7. then 3-phosphoglycerateचं कन्वर्जन परत कशामध्ये होते, 2-phosphoglycerateमध्ये. एन्झाईम्स कोणता आहे त्याच्यात इन्व्हॉल्व, फॉस्फोग्लिसरोम्युटेज. देन नेक्स्ट 9 नंबरला एन्झाईम कोणता आहे, इनोलेज. आता 2-phosphoglycerateचं कन्वर्जन कशामध्ये होते, फॉस्फोइनॉल पायरुवेट विथ द हेल्प ऑफ एन्झाईम इनोलेज. अँड देन नेक्स्ट नंबर 10 स्टेप कोणती आहे, फॉस्फोइनॉल पायरुवेटचं कन्वर्जन पायरुवेटमध्ये विथ द हेल्प ऑफ एन्झाईम पायरुवेट कायनेज. बघा तुम्हाला लक्षात आले का ग्लायकोलिसिस. नेक्स्ट अंडर एरोबिक कंडिशन्स द प्रोडक्ट्स आर पायरुवेट अँड कोएन्झाईम NADH. एरोबिक कंडिशन्समध्ये काय आहेत प्रोडक्ट्स, तर पायरुवेट आणि कोएन्झाईम NADH. Next, NADH carries 2 electrons taken from the glyceraldehyde 3-phosphate and contains little energy. Under aerobic conditions product कोणते आहेत, product and coenzyme NADH. NADH carries 2 electrons taken from glyceraldehyde 3-phosphate and contains the little energy. Then next, under aerobic conditions, pyruvate is used as a hydrogen acceptor and converted into the lactate. Under anaerobic conditions मध्ये काय होतं, pyruvate is used as a hydrogen acceptor and converted into the lactate. Converted into the lactate. Then next, in this case, the following equation presents the overall reaction of glycolysis. ते कंटिन्यू आहे here, overall reaction of glycolysis. then बघा, ग्लुकोज प्लस एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे PI आपण जिथं मेन्शन केलं ते इनऑर्गॅनिक फॉस्फेट प्लस 2 ADP मॉलिक्युल्स. 2 ADP म्हणजे 2 ॲडेनोसिन डायफॉस्फेटचे मॉलिक्युल्स आहेत. तर कन्वर्जन काय होतं त्याचं, लॅक्टेटमध्ये कन्वर्जन होते. 2 मॉलिक्युल्स ऑफ लॅक्टेट अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर H2O. कळालं का तुम्हाला? हे ग्लायकोलिसिस. नेक्स्ट बघा, pyruvate still contains a large amount of energy and it must undergo further degradation, but this time inside the mitochondria. पायरुवेट पुढं कंटिन्यू होते. आता पुढं कसा कंटिन्यू होतोय ते आपण उद्यापासून नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. कंटिन्यू प्रोसेस होते डिग्रेडेशनची फर्दर, बट दिस टाइम इनसाइड दी मायटोकॉन्ड्रिया. आपण आता कशामध्ये बघितलं, सायटोसोलमध्ये बघितलं. आणि आता हे पुढचं कंटिन्यू डिग्रेडेशन, फर्दर डिग्रेडेशन कशामध्ये होणार आहे, इनसाइड दी मायटोकॉन्ड्रियम. दिस इज डन इन 2 कॉन्सिक्युटिव्ह स्टेप्स. कोणत्या स्टेप्समध्ये होते बघा हे, द क्रेब्स ऑर दी ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल ऑर द TCA सायकल अँड दी ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. फर्दर डिग्रेडेशन पायरुवेटचं इनसाइड दी मायटोकॉन्ड्रियम with the help of these 2 consecutive steps आपण ते बघणार आहे नंतर. Pyruvate directly enters the mitochondrial matrix and is converted into the acetyl-CoA by the huge enzyme pyruvate dehydrogenase. काय होते, पायरुवेट डायरेक्टली एंटर्स इन टू दी मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. डायरेक्ट एंटर होतो मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये अँड इज कन्वर्टेड इन टू दी ॲसिटिल-CoA. ॲसिटिल-CoA एन्झाईम एमध्ये कन्वर्जन होते बाय दी विथ दी हेल्प ऑफ एन्झाईम पायरुवेट डिहायड्रोजनेज. देन नेक्स्ट,
NADH cannot penetrate directly and their electrons are transferred to dihydroxyacetone phosphate which shuttles them into the mitochondrion. काय NADH होते, पायरुवेट बरोबर कोएन्झाइम NADH पण फॉर्मेशन होते, पण NADH डायरेक्टली कॅनॉट डायरेक्टली पेनिट्रेट इंटू दी मायटोकॉन्ड्रियॉन. तर काय होतं, देअर इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड टू डायहायड्रॉक्झीएसिटोन फॉस्फेट अँड देन शटल्स देम इन टू दी मायटोकॉन्ड्रियॉन. नेक्स्ट, फॉर anaerobic organisms and for tissues such as skeletal muscles which can function for some time under anaerobic conditions, glycolysis is a major source of energy. In these conditions, pyruvate remains in the cytosol and can be converted into the ethanol as in the yeast or into the lactate into the muscles. काय सांगितले, फॉर अनएरोबिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे इन दी absence of oxygen, anaerobic, for anaerobic organisms and for tissues such as skeletal muscles which can function for some time under anaerobic conditions. काय काय वेळेस ते फंक्शन कसे अंडर दी अनएरोबिक कंडिशन्समध्ये पण फंक्शन करतात. तर त्यांच्यासाठी काय आहे, ग्लायकॉलिसिस इज अ मेजर सोर्स ऑफ एनर्जी. ग्लायकॉलिसिस काय आहे, एनर्जीचा मेजर सोर्स आहे. इन दिस कंडिशन्स पायरुवेट रिमेन्स इन दी सायटोसोल. Pyruvate remains in the cytosol and it can be converted into ethanol in the yeast and into the lactate into the muscle. पायरुवेट सायटोसोल्समध्ये आहे असा राहतो आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, इथेनॉलमध्ये होतं, इन दी ईस्ट आणि लॅक्टेटमध्ये होतं ते मसल्ससाठी, फॉर दी स्केलेटल मसल्स. कळालं का तुम्हाला, ग्लायकॉलिसिस ह्या 10 स्टेप्समध्ये प्रोसेस फॉर्मेशन होते, एनर्जी फॉर्मेशनची प्रोसेस होते ग्लायकॉलिसिसमध्ये. ग्लायकॉलिसिस इज दी ब्रेकडाऊन ऑफ दी ग्लुकोज मॉलिक्यूल इंटू दी पायरुवेट. ह्या 3 स्टेप प्रोसेस आपण बघणार आहे, 3 सायकल्स, क्रेब्स सायकल, रेस्पिरेटरी चेन ऑर दी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणि फॉस्फोरायलेटिंग सिस्टीम. हे आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण बघणार आहे. तर हे फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया आपण ॲक्च्युअल स्टार्ट केले आजपासून. उद्या आपण क्रेब्स सायकल बघणार आहे फर्स्ट. आजच्या लेक्चर पुरतं एवढंच आहे. जनरल इंट्रोडक्शन आहे तुम्हाला एनर्जी फॉर्मेशनची. तुम्हाला अल्ट्रास्ट्रक्चर पूर्ण समजलं का मायटोकॉन्ड्रियाचं? बघा, समजलं नसेल तर त्यात काही शंका असतील तर विचारा. मी तुम्हाला सांगते भरपूर वेळा, काही शंका असतील तर विचारा म्हणून, पण कोणी काही अजून विचारत नाही आहे. म्हणजे सगळ्यांना सगळं व्यवस्थित समजतं असं मी समजायचं का, तेही मला सांगा तुम्ही नंतर. चालेल. हे आजचं लेक्चर एवढं. तुम्ही व्यवस्थित बघा. ह्यात काही शंका असतील, ग्लायकॉलिसिसमध्ये पण काही शंका असेल तर विचारा. आपण ॲक्च्युअल क्रेब्स सायकल उद्यापासून स्टार्ट करतोय. ओके, थँक्यू.